आज खूप दमल्यात अर्पिता मॅडम. सकाळची धावपळ आणि मग घर लावतानाची ओढाताण. पण काय बाजी पलटली तुम्ही अर्पिता मॅडम. अभिमान वाटतो तुमचा. अर्पिता मॅडम, अर्पिता मॅडम, असं इथे बसल्या बसल्या झोपू नका, तुमचं अंग अवघडेल. अवघडली ना मग. सॉरी, ते लसूण सोलता सोलता कधी झोप लागली कळलंच नाही. अहो काय करताय तुम्ही. स्वयंपाक करायचा अजून सगळं. द्या इकडे. अहो काय करताय तुम्ही. नाही नाही नाही, अहो, मी राहू स्वयंपाक करायचा मला अजून. काय करताय बघा. तुम्ही? मी ठीक आहे, द्या ना, मी करते. राहू दे, नको म्हटलं ना मी. आता बघा, आधीच तुमचं खूप काम झालं, तुम्ही आराम करा. हे स्वयंपाकाचं वगैरे आहे ना, हे सगळं दीदी आणि आई बघते. काही काम वगैरे झालेलं नाही, द्या तुम्ही. डोकं नुसतं ठणकतंय बघ आज. एक क्षण उठून बसवत नाहीये ग. दुखणारच ना ग. अगं घर जाणाऱ्या कल्पनेने आपण झोपलोय कुठे 2 दिवस. माझंही डोकं ठणकतंय बघ. बघा, त्यांची तब्येत बरी नाहीये. पटकन करते धन्यवाद मी. तुम्ही खरंच. चला. कुठे हो चला. हो तुम्ही अचानक कुठंतरी चला बोलता ना, मला भीतीच वाटते बाबा. काय वाटू दे, वाटू दे, भीती वाटू दे. कुठलाही प्रश्न न विचारताच. अहो पण मला सांग, पण कुठं जायचंय. बर 2 मिनिटं द्या मला. अहो काय आता नको बोललो तर. हात धू की नको. आराम करा सगळे. अजिबात धावपळ करू नका. आता तरी सांगा कुठं जायचंय. अहो सांगा ना मला. कुठे घेऊन गेला असेल ग हिला. काय माहिती, पण मला नाही वाटत 2-3 तास परत येतील ते. तुला काय माहित. अनुभव आहे. याच्या आधी गेल्यावर कुठे लवकर परत आलेत. भूक लागायला लागली ग. स्वयंपाक कोण करणार. माझं डोकं तर इतकं ठणकतंय ना. आई, अगं मारते का मी. काय श्रेयस आहे का. अक्कल तेवढीच आहे. तुला काय मी अर्पिता वाटले. मला मूर्ख बनवतेस. आई तू सोड बाबा, सारखी मारते. भुकेनं डोकं पण चालत नाहीये माझं. हळवी वेचता सावर रे रे मना सावर रे सावर रे सावर रे मना सावर रे वाट हळवी वे. प्रतीक थँक्स. वेलकम. सावर रे मना सावर. हाऊज यू. ऑल गुड. गुड. बाईक चालवताना डॅशिंग दिसतोस एकदम. थँक्यू. घेऊन टाक ना तुझी पण एखादी बाईक. घेतो. सलील सलील, आय नो तू माझ्यावर रागवलायस. मी आणि पप्पांनी तुमच्या बाबतीत खूपच स्ट्रेच केलं. म्हणजे तुमचं घर रिकामं करण्यापर्यंत गोष्टी केल्या. मी तुझी नाराजी समजू शकते. पण सलील, तू माझ्या जागी येऊन विचार कर ना. माणूस जेव्हा प्रेमात असतो ना, तेव्हा तो कुठल्याही थराला जातो. अरे बिकॉज माणूस प्रेमात असताना त्याला दुसरं काही सुचत नाही. कशाचंच भान नसतं. मागे काय झालंय, पुढे काय होणार आहे, त्याला फक्त प्रेम दिसत असतं. आणि
ती व्यक्ती कशी आयुष्यात येईल ना हे दिसत असतं रे. मग आहे ना आपण काय करतोय आणि त्याचा परिणाम काय होणार आहे हे मनातच येत नाही. ओके. आता तुझंच बघ ना, तू पण प्रेमात पडला असशील. तू जिच्या प्रेमात आहेस ती मुलगी म्हणजे तुमच्या घरात जी कोणालाच आवडत नाही त्या मुलीची बहीण आहे याचा विचारच नाही केलास तू. असंच असतं रे प्रेमात. मी पाहिल्या तुम्हाला दोघांना एकत्र. फ्रेंड्स होतो आम्ही, बाकी काही नाही. तुम्हाला बघून असं वाटलं नाही रे मला. सनील रिलॅक्स रे, यू कॅन शेअर विथ मी. हे बघ, लव्ह इज सच अ ब्युटिफुल फिलिंग. मी माझ्या अनुभवावरून तुला सांगते. कम ऑन, माझा तुला या सगळ्यात फुल सपोर्ट आहे. म्हणजे दुसरं कोणी तुला सपोर्ट करो न करो, माझा कायम सपोर्ट आहे. जरी तुझं निकीवर खरं प्रेम असलं तरी, आणि अर्पिताचा राग काढण्यासाठी तू तिच्यासोबत प्रेमाचं नाटक करत असलास तरी. इथून पुढे काही वाटलं, काही शेअर करावं असं वाटलं आणि कशाचीही मदत लागली, आय एम जस्ट वन कॉल अवे and I'm always there. Take care. वाट लागली यार. ही राजसी एक डेंजर आहे. काय मुद्दा सोडणार नाही. उद्या घरी बेरी बोलली तर बरोबर तर सोडणारच नाही. पण मम्मी तर वरात काढेल यार. नोकरीचा पत्ता नाही, पैसे काय माहिती नाही कुठून मिळणार आहेत. हा पंप पडला तर काय करू. ओके, राजसीच्या गुडबुक्स मध्ये राहूयात सध्या. हा म्हणजे कशा गोष्टी शेप होतील त्यानुसार पुढची प्लॅन ऑफ ऍक्शन ठरवतील. लागली गोळी. हे काय आपण इथे का आलोय? पतंग उडवायला. काय अर्पिता मॅडम लहान मुलीसारखे प्रश्न विचारतायत. पावभाजीच्या गाडीवर लोक कशाला येतात? पावभाजी खायला येतात. आपण मस्त गरमागरम पावभाजी खाऊया. तुम्ही दिवसभर काम करून दमलाच. तुम्ही काय मला सांगणार नाही, पण मला सगळं कळतं. पावभाजी खाऊ आणि घरी जाऊन शांतपणे झोपातो. पण अहो तिकडे घरी सगळे उपाशी आहेत आणि आपण असं कसं? मी या बसाईल. हो या हो. बघा अर्पिता मॅडम, माझ्या आईला आणि बहिणीला चांगलंच ओळखतं. तुम्ही असताना तर त्यांनी स्वयंपाकघरात पावले ठेवलं नसतं. आता तुम्ही नाही येत ना, बरोबर पदर खोचून स्वयंपाकाला लागतील की नाही बघ. पण तरी मला नाही पटत हो हे. हा मग मी सांगतोय म्हणून करा. नवऱ्याचं ऐकायचं. आता हे काय काढले नवीन? ते तुम्हाला मनवण्यासाठी काही काही गोष्टी मला नवीन सुरू कराव्या लागतात डोक्यामध्ये. दादा 2 पावभाजी द्या ना. पावभाजी. नमस्कार, एक क्वार्टर द्या ना. अहो नेहमीचा कस्टमर आहे मी तुमचा. एक क्वार्टर द्या ना. कामाच्या आम्हाला कटकट करू नको. निकट अगोदरची उधारी टाक. त्यात देणार ना, उधारी पूर्ण करणार. पण आता एक क्वार्टर द्या ना. ऐका ना, मी पैसे पळून जाणार आहे का तुमचे? हा ऐकतोय मी. एक तुला एकदा सांगितलं ना उधारीवर दारू मिळणार. चाल.
सॉरी 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 मॅडम सॉरी सॉरी चुकलं नाही माझं. त्यांनी ना धक्का मारला मला. तुम्हाला लागलं नाही ना? आ? तुम्हाला लागलं नाही ना? नाही लाग मला ना गरगर असं गर 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 ड्रायव्हर, आपल्या गाडीत यांना घेऊन चल. सावकाश सावकाश सावकाश. धरून बसा तुम्ही. अर्पिता मॅडम, अहो सुरू करा. ते घरी सगळे उपाशी असतील. हे बघा, तुम्ही आत्ता काही बोलू नका. माझं ऐका तुम्ही. तुम्ही दमला दिवसभर काम करून, पावभाजी खा, सगळं बरोबर होतं. नाही पण तरी आपण नाही नको. मी काय म्हणते, बघा, मला शपथ घालायला आवडत नाही कोणाला, पण तुम्ही माझं ऐकणार नसाल तर. नाही नाही नाही, तुम्ही शपथ घालू नका, मी खाते. मी खाते माझ्या हाताने. अहो ताई, खा खा. अहो त्यांच्या हाताने खा. अहो आम्हाला याची सवय आहे. या एरियातल्या टॉप 10 पावभाजीवाल्यांपैकी ही आमची पावभाजी आहे. अशी तशी नाही, एकदम स्पेशल आहे. अहो घ्या, करा एन्जॉय. पाणी दे, पाणी दे, पाणी दे. सावकाश 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 सावकाश. बघा वर, बघा वर, बघा वर, बघा. सावकाश सावकाश सावकाश. मी ठीक आहे, तुम्ही बसा. पाणी देऊ का? नाही नाही, ठीक आहे ठीक आहे. चल. हे आई, आई, काय ग दिदे, काय झालं ओरडायला? काय धड नीट ठेवलं नाहीये, काही सापडत नाहीये. काय हवंय? खारीचा डब्बा पाहिजे होता मला. खारी संपली कधीच. अगं नाही, एक होती, मी ठेवली होती. कशाला हवे तू? चहा बरोबर खायला. मला दे ना चहा. संपलाय ग, तू घे ना करून. दिदे, कुकर लाव आणि कणिक मळायला घे. भाजीला फोडणी झाली, 3 पोळ्या झाल्या की मला जरा बोलव. आज जाऊन पडते, गरमागरम जेवण म्हणते मी. मग काय मी? राजसीचा फोन. हॅलो, हा बोल बेटा राजसी. काय समीरची आई, तुम्ही नाही आला तिथे सेलिब्रेशन करायला? सेलिब्रेशन? काय कसलं?
हो, इथे तुमचं घर वाचलं म्हणून सेलिब्रेशन चाललंय. तुमचा मुलगा आणि अर्पिता पावभाजीच्या गाडीवर मस्तपैकी पावभाजी खाऊन सेलिब्रेट करतायत. काय काय म्हण आम्हाला यातलं काहीच माहित नाहीये. तेच ना समीरची आई, तुम्हाला ना काही माहीतच नसतं, काहीच माहित नसतं तुम्हाला. समीरची आई, तुम्ही ना शस्त्र टाकली आहेत. समीर आणि अर्पिता समोर तुम्ही सपशेल हार मानलेली आहे. एनिवे, हरकत नाही, कायम गरिबीतच राहा खितपत, तेच तुम्हाला लखलाभ. निर्लज्ज झाले ते समीर आणि अर्पिता. पण काय झालंय? काय चाललंय तिकडे? ऐकलंस ना कान देऊन? मला नीट ऐकू नाही आलंय. गेल्यात उन्हाळायला पावभाजीच्या गाडीवर पावभाजी खायला. ते आम्ही घर लावून दमलोय, उपाशी आहोत, ते काही नाही, हे गेलेत. काय तुम्ही काय बघताय डोळे वटारून? एरवी तर तुमच्या लाडक्या सुनेला खूप पडलेलं असतं ना, बाबांचं खाणं पिणं, बाबांचं औषधं. आज कुठे गेलं? आज उपाशी सोडून गेली ना एकटीच हादडायला. नाटकी कुच्ची. मी ते उपास बघितलं काय केलंय? फक्त लसूण सोडलाय. मग आता खा लसूणच. काही नाही ग, कामं टाळायला चांगलं जमतं तिला. दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा ना. कशाला? अहो दादा द्या ना. अहो मी काय चुकीचं करणार नाही, आणि असं तुम्ही फोनवरून पेमेंट करणार ना, तेव्हा येईलच ना माझ्याकडे नंबर. द्या, सरप्राईज आहे. सरप्राईज. 9850. आलं. दोन पावभाजी बरोबर ही आठवण एकदम फ्री. कसं आहे, 2-4 वर्षानंतर तुम्ही जेव्हा बघाल ना, तेव्हा लय एन्जॉय कराल. करा 2 खडा पावभाजी मारा. कल्याणी, ऐक कल्याणी, कुठे आलोय मी? असे तुम्ही एकदम उठू नका. तुमच्यासाठी ब्लॅक कॉफी आणली. तुमचा हँगओव्हर जाईल, तुम्हाला बरं वाटेल. मला कळतंय तुम्ही ऑकवर्ड होताय, पण तुम्ही खरंच रिलॅक्स व्हा. घ्या कॉफी प्या. नाही पण तुम्ही कोण आहात आणि मी इथे कसं काय आलो? मी सगळं सांगते. घ्या. थँक्यू. मी मीनाक्षी. माझ्या गाडी समोर आला होता तुम्ही. गाडी समोर? शुद्ध हरपली होती हो तुमची. तुम्ही मला सभ्य आणि सुसंस्कृत घरातले वाटलात, त्यामुळे असं रस्त्यावर एकटं सोडणं तुम्हाला योग्य नाही वाटलं. आणि मी तुम्हाला कुठे घेऊन जाऊ कळतच नव्हतं मला. म्हणून
माझ्याच घरी तुम्हाला घेऊन आले. आय एम रिअली सॉरी. तुम्हाला माझ्यामुळे त्रास झाला. आय एम रिअली सॉरी. आणि थँक्यू फॉर एव्हरीथिंग. मी निघतो आता. थांबा नाही, मी निघतो. प्लीज. एवढी कॉफी प्या मग जा. अहो, तुम्हाला माझ्यामुळे ऑलरेडी त्रास झालाय, आता नको अजून. मला काहीही त्रास होत नाहीये. हं? या. तुमच्यासारखा सभ्य आणि सुसंस्कृत माणूस काहीतरी कारण असल्याशिवाय दारू नाही पिणार, माहितीये मला. आणि बसून कॉफी प्या ना. मलाच ऑकवर्ड वाटतंय. प्लीज बसा ना. थँक्यू. घर छान आहे तुमचं. थँक्यू. पण तुम्ही मला अशा अवस्थेत तुमच्या घरी घेऊन आलात. तुमच्या घरच्यांना काही प्रॉब्लेम तर नाही ना? माझं कोणीच नाहीये, एकटीच आहे मी. आई नाही, वडीलही नाहीये. नवरा होता. आय एम सॉरी. नाही, मी विचारायलाच नको होतं. सॉरी. इट्स ओके. तुमची फॅमिली असेल ना? हो. माझा अधिकार नाही, पण एक ऐकाल का? व्यक्ती म्हणून ना तुम्ही खूप जेन्युइन वाटलात मला, म्हणून सांगते. बोला. तुमच्या फॅमिलीसाठी तुम्ही दारू नका पिऊ. जेव्हा फॅमिली नसते ना, तेव्हा ती असण्याची किंमत कळते. राग नका येऊन घेऊ हा. तुमच्या अशा पर्सनल मॅटर मध्ये मी बोलतेय. निघतो मी. आय एम सॉरी. आय डिडंट मीन टू. आय एम रिअली सॉरी. मी येतो. कुठून जायचंय? इथे दरवाजा. सॉरी वन्स अगेन अँड थँक्यू फॉर एव्हरीथिंग. सावकाश. इट्स ओके. सांभाळून जा. थँक्यू. बिचारा. अरे तुम्ही अजून जागे? काय झालं बाबा? या दोघींचं आहे ना ते काय डोकं दुखत होतं. मला वाटलं झोपले असतील गोळ्या घेऊन. तुम्ही जागे आहात. मुद्दामून करतोस का रे? हा? मुद्दाम करतोस ना? काय तुझी बायको? मॅडम. जेवण न करताच निघून गेली. आणि तुम्ही दोघं पार्ट्या करताय बाहेर जाऊन पावभाजीच्या. आम्ही इथे उपाशी बसलोय, त्याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाही. अरे आमचं सोड, निदान वडिलांचा तरी विचार करायचा. त्यांना गोळ्या खायच्या असतात, जेवल्याशिवाय खात नाहीत ते. उकेलेत अजून का फक्त 4 दिवस नाटकं केली काळजी दाखवायची? समीरची आई.
एक्सक्यूज मी. समीरची आई, इतरांना नसेल पण मला तुमच्या जेवणाची काळजी आहे बरं का. ऍक्च्युली ना मला राहवलंच नाही, मग मी आले तुम्हाला भेटायला. मला कळलं दोघंच पार्ट्या करतायत तुम्हाला सोडून. काळजी वाटली हो तुमची. आय कॅन अंडरस्टँड समीरची आई, हे सगळं किती इमोशनली ड्रेन झालं असणार आहे तुम्हाला. म्हणजे एवढ्या सगळ्या ट्रॉमामधनं स्वतःला सावरणं इट्स व्हेरी डिफिकल्ट. आणि मला कळू शकतं तुम्हाला स्वयंपाक करायची इच्छा होत नसणार. इच्छा काय, ताकद पण नसेल तुमच्यात. येस येस, आय कॅन अंडरस्टँड दॅट. म्हणजे हे सगळं घर परत लावणं म्हणजे सो टायरिंग, राईट? काय सांगू. म्हणून म्हटलं आपणच फूड घेऊन जावं तुमच्यासाठी. बाई 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 बाई, तुलाच ग आमची काळजी. खरंच तूच ग, तूच माझी राणी. अच्छा, म्हणजे आम्ही पावभाजीच्या गाडीवर गेलो होतो ही माहिती तुझ्याकडून आमच्या घरापर्यंत आली का? तू काय पाळत ठेवूनस का आमच्या? काय चुकीचं केलंय तिने? हा काय? तुम्ही दोघं चुकीचं वागताय ते बघा ना. तिने योग्यच केलं तुमची करतूत सांगून. गेला होतात ना आम्हाला सोडून, पण बघितलं शेवटी तिला काळजी. तिने आणलं जेवण आमच्यासाठी, नाही तर तुम्ही. राजसी, काय आणलंयस तू? कॉन्टिनेंटल आहे, तुम्ही तरी कधी खाणार ना. सून, सुनेचं खरं कर्तव्य ही पार पाडतीये. आई, तुम्हाला खरंच आठवत नाहीये का तुम्हाला आठवायचं नाहीये? काय? आत्ता काही तासांपूर्वी हीच मुलगी आपल्याला या घरातून बाहेर काढायला निघाली होती. आणि आता तुम्ही हिचीच बाजू घेताय का? ए समीर, हिच्या मनात कधीच तसं नव्हतं. तुझ्या करणीमुळे हिचे बाबा भडकले आणि त्यांनी हे सगळं घडवून आणलं. मुळात तू विसरलास का तू हिच्यासोबत काय केलंस, केवढा मोठा अन्याय केलायस? तरी सुद्धा हे सगळं बाजूला सारून ही पोरगी आली, आमच्यासाठी आली, जीव टाकतेय. खरंच ग, ते मोठं मन आहे तुझं. त्याची बापडी गती. समीरची आई, कॅन आय हग यू? मिठी. तुम्ही जेव्हा असं बोलता ना तेव्हा मला माझ्या मामाची खूप आठवण येते. आय लव्ह यू समीरची आई. ओके, मी आता हे फूड आहे ना सर्व करते डिशमध्ये आणि तुम्हाला देते, तुम्ही निवांत खा. बाजूला हो. नाही होणार. काय, आमच्या आईंनी काही नियम केलेत. त्यांची मुलगी आणि त्यांची सून सोडून दुसरं कोणीही चुलीपाशी जाऊ शकत नाही. आणि तुम्ही या घरची ना मुलगी आहात ना सून. त्यामुळे चुलीजवळ जायचा विचारही करायचा नाही. ए, ए, ए. काय
हिला बोलणारी तू कोण ग? स्वतःहून आम्हाला मारायला निघालीस हा उपाशी, आणि गेलीस ना नवऱ्याबरोबर पुक्का झाडायला. मेजवानी. हो पार्टी. आई, मला आई बोलायचं नाही. तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये, मला ठीक आहे, मान्य आहे. पण हो, निदान समीरवर तरी विश्वास ठेवा. तुम्ही 25 वर्षांपासून ओळखता ना त्यांना. तुम्हाला खरंच वाटतंय का की तुम्हा सगळ्यांना उपाशी ठेवून समीर एकटे जेवून येतील? हो, समीरने सगळ्यांसाठी पार्सल आणलंय. पावभाजी. ऍक्च्युली इतका घमघमाट सुटला होता ना, मला वाटलं की असंच ओळखाल तुम्ही, पण हरकत नाही. अय्यो, समीरनं सगळ्यांची इतकी काळजी आहे ना की तुम्हा सगळ्यांसाठी त्यांनी पावभाजी तर आणलेच, आणि बाबांसाठी दाल खिचडी सुद्धा आणली आहे. आणि तुमच्या या मॅडमना विचारा ना, त्यांना खूप काळजी आहे ना आपल्या घराची. मग त्यांनी बाबांच्या पत्त्यासाठी काय आणलंय? समीरची आई, मी माझा अपमान करून घ्यायला नाही आले इथे.